वहिनी, मला स्वतःवरती ताबा राहत नाहीये, तो अडखळत म्हणाला. मी त्याचा हात धरला आणि माझ्या हृदयावरती ठेवला. अजय, तुला जे हवंय तेच मलाही हवं आहे, मी स्पष्टपणे त्याला सांगून टाकलं. त्यानंतर माझं नाव माया, वय 27 वर्षे. दिसायला मी एखाद्या अप्सरेसारखी आहे असं लोक म्हणतात. गोरापान रंग, 5 फूट 5 इंच उंची आणि व्यायाम न करताही देवाने दिलेलं सुडौल बांधा. लग्नाला 4 वर्षे झाली होती. माझं लग्न राहुलशी झालं. राहुल एका मोठ्या कंपनीत कामाला होता. पैसा, गाडी, बंगला सगळं काही होतं. पण एका गोष्टीची कमतरता होती, वेळ आणि प्रेम. राहुलला सकाळी 8 वाजता घराबाहेर पडायचे आणि ते रात्री 11 ते 12 वाजता घरी यायचे. घरी आल्यावरही लॅपटॉप आणि फोन त्यांचा पाठलाग सोडतच नसे. मलाही कधी कधी वाटायचं की मी या घराची सून आहे की फक्त घराची देखभाल करणारी एखादी यंत्रमानव. माझ्या मनात शृंगाराच्या, प्रेमाच्या अनेक इच्छा असायच्या, पण राहुलला त्या सांगायची हिंमत व्हायची नाही. ते जेव्हा जवळ यायचे तेव्हा फक्त नावापुरता स्पर्श असायचा, त्यात कोणतीही ऊब नसायची. आमच्या या मोठ्या वाड्यात राहुलचा धाकटा भाऊ अजय सुद्धा इथे राहायचा. अजय 21 वर्षाचा होता. कॉलेजला जाणारा आणि कुस्तीची आवड असणारा मुलगा. त्याचं शरीर एकदम लोखंडासारखं मजबूत होतं. त्याचे रुंद खांदे, पेरदार दंड आणि कडक छाती पाहून मी कधी कधी नकळत त्याच्याकडे पाहतच राहायचे. तो घरात बनियानवर फिरायचा तेव्हा त्याच्या शरीराची ठेवण बघून माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर निर्माण व्हायची. पण तो माझा धीर होता, यामुळे मी स्वतःला नेहमी आवरत असे. जुलै महिन्याचे दिवस होते. बाहेर आभाळ भरून आलं होतं आणि पावसाची सुरुवात झाली होती. सासू सासरे 2 दिवसासाठी देवदर्शनाला गेले होते आणि राहुल कामाच्या गडबडीत 2 दिवसासाठी परगावी गेले होते. घरात फक्त मी आणि अजयच होतो. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात एक वेगळाच गारवा होता. मी किचनमध्ये गाऊन घालून दुपारचा स्वयंपाक करत होते. अजय नुकताच व्यायाम करून आला होता आणि वरच्या मजल्यावर आंघोळ करायला गेला. थोड्या वेळाने तो खाली आला. त्याच्या अंगावर फक्त एक छोटा पांढरा टॉवेल गुंडाळलेला होता. त्याच्या ओल्या अंगावरून पाण्याचे थेंब उघळत होते. वहिनी, खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला मिळेल का? अजयने किचनच्या दरवाजात उभं राहून विचारलं. त्याच्या त्या उघड्या आणि पेरदार शरीराकडे पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. हो अजय, जेवण तयारच आहे, बस तू, मी ताट वाढते. मी कसं बसं स्वतःला सावरलं. स्वयंपाक करताना मला लक्षात आलं की जेवणात टाकायला मीठ संपलंय. मिठाचा नवा डबा वरच्या शेल्फमध्ये ठेवला होता. मी एक स्टूल ओढलं आणि त्यावर चढले. पावसाळ्यामुळे फरशी थोडी ओलसर होती. मी डबा काढण्यासाठी हात वर केला तसा माझा गाऊन थोडा वर सरकला. अजय खाली उभा राहून माझ्याकडेच पाहत होता. अचानक माझा पाय निसटला आणि मी आई ग असं जोरात ओरडले. मी खाली पडणार इतक्यात अजयने मला हवेतच झेललं. अजयने मला आपल्या मजबूत हातांनी घट्ट पकडलं होतं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते. त्याच्या अंगावरचा पाण्याचा गारवा आणि त्याच्या शरीराची उष्णता मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली होती. त्याने मला अलगद उचललं आणि माझ्या बेडवर नेऊन झोपवलं. वहिनी, लागलं का कुठे तुम्हाला? दुखतंय का कुठे तुम्हाला? त्याने काळजीने विचारलं. अजय, कंबर खूप जोरात लचकली आहे रे, हालताही येत नाहीये मला. आणि मी वेवळत म्हणाले. माझ्या कमरेला खरोखरच झटका बसला होता. अजयने कपाटातून औषधी तेल काढलं. वहिनी, मी मालिश करतो, म्हणजे बरं वाटेल. आई पण नेहमी असं केल्यावर बरं वाटतं म्हणते, तो निरागसपणे म्हणाला.
मी बेडवर पोटावर उलटी झोपले. माझा गाऊन थोडा बाजूला करत अजयने माझ्या पाठीवर तेलाचे थेंब सोडले. जेव्हा त्याचे गरम हात माझ्या पाठीला लागले तेव्हा जणू माझ्या शरीरात एक वीज संचारली. तो हळूहळू मसाज करू लागला. त्याचे मजबूत हात जेव्हा माझ्या कमरेवर फिरत होते तेव्हा माझ्या तोंडातून नकळत एक आहा निघाली. वहिनी, जास्त दुखतंय का? त्याने विचारलं. नाही अजय, खूप छान वाटतंय. अजून थोडं खाली कर ना. मी डोळे मिटून घोगऱ्या आवाजात म्हणाले. मसाज करता करता अजयचा स्पर्श बदलला होता. तो आता फक्त औषध लावत नव्हता, तर त्याच्या स्पर्शात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. माझा गाऊन कमरेपर्यंत वर सरकला होता. अजयचा श्वास आता माझ्या पाठीवर जाणवत होता. तो सुद्धा आता स्वतःला आवरू शकत नव्हता. त्याचा टॉवेल माझ्या पायांना स्पर्श करत होता आणि तो स्पर्श मला हवा हवासा वाटत होता. मी हळूच मागे वळले. अजयचा चेहरा घामाने डगबगला होता. त्याचे डोळे कामवासनेने आणि प्रेमाने भरलेले होते. अजय, तू हे काय करतोयस? मी विचारलं. पण माझ्या आवाजात राग नव्हता, तर एक प्रकारची संमती होती. वहिनी, मला आता स्वतःवर ताबा राहत नाही. तुम्ही इतक्या सुंदर आहात की मला राहवतच नाही, तो अडखळत म्हणाला. मी त्याचा हात पकडला आणि आपल्या ओठांजवळ नेला. राहुलकडे माझ्यासाठी वेळ नाही अजय, पण तुला पाहून मला नेहमी वाटायचं की कोणीतरी मला असं जवळ घ्यावं. आमच्या ओठांचे चुंबन झाले आणि तिथून पुढे कशाचाच विचार उरला नाही. बाहेर पावसाचा जोर तर वाढलाच होता आणि आत आमच्या भावनांचा बांध फुटला होता. त्या दुपारी आम्ही दोघांनीही समाजाची, नात्यांची आणि सगळी बंधनं झुगारून दिली. अजयच्या त्या तरुण शरीराची ताकद आणि माझे वर्षाची तहान दोन्ही एकाच वेळी तृप्त झाल्या. तासनतास आम्ही एकमेकांच्या मिठीतच होतो. त्या दिवशी मला जे सुख मिळालं ते 4 वर्षाच्या लग्नात कधीच सुख ते मिळालं नव्हतं. अजयने मला एका स्त्रीला हवा असणारा तो सन्मान आणि तो ओलावा दिला होता. जेव्हा संध्याकाळी पाऊस थांबला तेव्हा आम्ही दोघेही शांत झालो होतो. पण आमच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. हे नातं जगासमोर कधीही येणार नव्हतं, पण आमच्या दोघांच्या मनात ते कायमचं कोरलं गेलं होतं. तर मित्रांनो, ही होती माया आणि अजयची कथा. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मनाची ओढ जास्त प्रभावी ठरते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच आगाऊ आणि रोमॅन्टिक कथा पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला युनिक मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक मसालेदार गोष्टीचं. तोपर्यंत पाहत राहा आमचा चॅनल. धन्यवाद.